असे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये दरवेळी विचारले जातात। अल्बर्टचा पुढून 9वा क्रमांक तो आलोकचा मागून 5वा क्रमांक आहे। दोघांच्या दरम्यान 3 मुले असल्यास रांगेत एकूण मुले किती? अशा वेळेस भरपूर पुस्तकांमध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत, सूत्र दिलेले आहेत, त्यानुसार सोडवण्याची पद्धत आहे। परंतु तसं केलं की ते लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकली जर आपण करून पाहिलं तर याचं उत्तर आपल्याला पटकन मिळतं आणि आपला एक कॉन्फिडन्स राहतो की आपलं उत्तर हे बरोबर आहे। आता अल्बर्टचा पुढून म्हटलं तर आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने डायग्राम काढायची आहे। पुढून कितवा म्हणता येते? 9वा आहे, तर 9वा क्रमांक कोणाचा आहे? अल्बर्टचा आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर आलोकचा मागून कितवा क्रमांक आहे? आता आलोक काय आहे? मागून कितवा आहे? ह्याचा क्रमांक 5वा आहे, बरोबर। म्हणजे याच्यानंतर 4 जण आहेत, याच्या आधी किती जण आहेत? 8 जण आहेत, बरोबर। आणि 3 जण दरम्यान आहेत, दोघांच्या दरम्यान किती मुलं आहेत? 1 2 3 1 2 3 एवढी मुलं आहेत। तर रांगेमध्ये एकूण मुले किती? तर अशा वेळी काउंट काढायचं आहे। तर पहिल्यांदा याच्या आधी किती मुलं आहेत? 8, 5च्या नंतरची किती मुलं आहेत? 4, बरोबर। यांची बेरीज करून घ्या, किती आली यांची बेरीज? 12। मधी दरम्यान किती आहेत? 3 प्लस 3 केली किती झाली? 15। आणि जी पोझिशन आहे त्यांची ती तर आपण घेतलीच नाही, तर ती पोझिशन घ्यायला विसरतात काही मुले। तर 9 आणि 5 यांची जी पोझिशन आहे तिथं पण मुलं उभी आहेत, म्हणजे ती 2 जण झाली, म्हणजे किती? 2 ॲड केली, म्हणजे 15 अधिक 2 किती झाले? 17। म्हणजे एकूण रांगेत मुलं किती आहेत? 17। असं जर तुम्ही डायग्रामॅटिकली केलं तर तुम्हाला समजायला सोपं जातं, फॉर्म्युले पाठांतर करण्याची तुम्हाला गरज पडत नाही। तर तुम्ही अशाच पद्धतीने, ही खूप सोपे प्रश्न आहेत तरी पण आपण हे का घेतोय, कारण की क्षुल्लक गोष्टीमुळे थोडक्यामध्ये मुलांची उत्तरं। सलीम एका रांगेत डावीकडून 13वा आणि उजवीकडून 17वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर आता उजवीकडून आणि डावीकडून असं सांगितलेलं आहे, तुम्हाला डावी आणि उजवी बाजू माहिती असणं पहिल्यांदा गरजेचं आहे। तर आपली उजवी बाजू असणारी ही आणि डावी बाजू असणारी ही, तर त्यांनी सांगितलं आपण काय करणार आहोत, तर डायग्रामॅटिकली काढण्याचा प्रयत्न करतोय। तर सलीम हा डावीकडून कितवा आहे? 13वा, कितवा आहे हा? 13वा। आणि तोच तो उजवीकडून कितवा आहे? सेम पोझिशन सेम आहे, तो उभा राहिलेला, फक्त ते डावीकडून कितवा आहे? 13वा आणि उजवीकडून कितवा आहे? 17वा। तर डावीकडून जर असेल तर डाव्या बाजूला किती मुलं शिल्लक राहतील? 12, बरोबर। किती मुलं शिल्लक राहणार आहेत? 12। आणि उजवीकडे किती मुलं शिल्लक राहणार आहेत? 16। किती मुलं शिल्लक राहणार आहेत? 16। तर आपल्याला इथं काय करायचं आहे? 12 अधिक 16 यांची बेरीज पहिल्यांदा करायची आहे। किती बेरीज येणार आहे? 28। किती येणार आहे? 28। आणि त्यानंतर आता दोघं पण जी पोझिशन आहे तो एकच आहे, सलीम हा एकटाच आहे, म्हणून त्याची पोझिशन काय आहे? एकटाच असल्यामुळं 1, त्याच्यामुळं आपण 28 मध्ये जर 1 ऍड केलं तर उत्तर आपलं किती मिळणार आहे? आपल्याला 29। किती मिळणार आहे? 29। म्हणजेच एकूण रांगेमध्ये मुलं किती असणार आहेत? तर एकूण 29। समजलंय तुम्हाला?